माझ्या सगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी या ठिकाणी फारसा वेळ घेणार नाही, कारण आपले काही मुख्य समन्वयक आहेत, आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जगदाळे सर असतील, मस्के सर आहे, वाघ सर आहे आणि दीपक कुलकर्णी सर, हे सगळे तुम्हाला विस्तृत पुढचं नियोजन सांगतील. मी एवढंच बांधवांना तुम्हा सर्वांना सांगणार आहेत, आपल्याला हक्काची भाकर घ्यायची आहे. तुमच्या प्रत्येकाच्या पोटात अर्धी चटकोर पावन इथपर्यंत भाकर गेली, परंतु त्यावर आपण थांबायचं नाहीये. अन्याय आपल्याला सहन करायचा नाहीये. जर आपला हक्क 100%चा असेल, आपल्याला जर 100% आपल्या जे काही बांधव आहेत ते 100% पगार घेतात, त्यांच्या इतकाच पगार आपल्याला जर मिळावा अशी जर तुमच्या प्रत्येकाची भावना वाटत असेल, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही विचार न करता आझाद मैदान येत्या 30 तारखेला आपण सर्वांनी गाठायचं, एवढीच विनंती मी तुम्हा सर्वांना करणार आहे. बांधवांनो, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु बहुतांश बांधव या ठिकाणी महत्त्वाचं बोलणार आहे, म्हणून मी शॉर्टकटमध्ये घेणार आहे. आताच आपले काही बांधव आदरणीय जगदाळे सर, पुण्या या ठिकाणी जे बांधवांच्या अघोषित शाळा आहे, म्हणजे त्या खूप थोड्या प्रमाणात आहेत, पण पुणे या ठिकाणी अजूनही त्यांच्या याद्या प्रलंबित आहेत. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो, तो सन्माननीय आयुक्त साहेब म्हणे शासनाकडून आम्हाला तसे आदेश आले, प्राप्त झालेले नाही. तर आपल्याला याचबरोबर त्या अघोषित बांधवांनाही शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासन स्तरावरून कशा पद्धतीने पत्र काढून त्या याद्या मुंबईला जातील आणि त्यांनाही याच आंदोलनामध्ये जसं अघोषित बांधवांना 20% मिळालं, त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा 20%चा टप्पा सुरू झाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. मी याच व्यासपीठावरून ते सुद्धा सांगतोय. पहिला त्रुटीचा विषय, त्रुटी पात्र बांधवांना त्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे, पण मी आवर्जून या ठिकाणी सांगेन, माझ्या सर्व त्रुटी पात्र बांधवांच्या भावना मी समजू शकतो. त्या भावनांचा मी आदर करतो. तुम्ही ग्रुपवर असेल, सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत, पण बांधवांनो, माझे हात जोडून विनंती आहे, कुठल्याही शिक्षक समन्वय संघाने तुमच्यावर अन्याय केला नाही. शिक्षक समन्वय ही कुठली संघटना नाही, हे विचारपीठ आहे. या विचारपीठामध्ये 63,000 शिक्षक एकत्र आले आहेत. त्यामुळं या विचारपीठाला आपण सर्वांनी साथ द्यावा. या ठिकाणी या विचारपीठाला कुठल्याही पद्धतीने तुम्ही बदनाम करायचं काम करू नका. तर या विचारपीठाची ताकद कशी बांधता येईल आणि एका ताकदीने आपण आपल्यावर झालेला अन्याय कसा दूर करता येईल, यासाठी खरं तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. ज्या बैठकीमध्ये खरं तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, त्या बैठकीचा साक्षीदार आमचं गजानन काकड आहेत, सदानंद मानेरकर सर होते, रंगारी सर होते. हे सगळे बांधव अतिशय पोटतिडकीने त्या ठिकाणी त्रुटीचा विषय प्राधान्यानं मांडत होते. त्या ठिकाणी त्यांनी मांडला सुद्धा होता. काही गैरसमजामुळे, काही गोष्टींमुळे किंवा जे काही झारीतले शुक्राचार्य, कोणते प्रशासनातले यांनी आपल्यावर अन्याय केलाय खऱ्या अर्थाने, आणि त्यांच्यामुळे आपल्यावर अन्याय झालाय. या अन्यायाचं खापर शिक्षक समन्वय संघावर आपण फोडू नये, एवढी मी विनंती करतो. पण या आंदोलनामध्ये प्रामुख्याने त्रुटीचा विषय सोडवण्यासाठी आपण सर्वजण एकाच जुटीने, एकाच ताकदीने लढू. तुमच्याही त्या सर्व बांधवांना, जे काही 5-7 हजार बांधव त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय झालाय, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना समान टप्पा मिळाला पाहिजे. माझी तर आमची सर्वांची मागणी आहे, टप्पा टुप्पा काहीच नको, आता डायरेक्ट 100%च द्या. आम्हाला कुठलाच टप्पा नको, कारण तुमच्या शासन आदेशामध्ये 15/11/2011 असो की 16/12/12चा जो शासन आदेश असो, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, ज्या शाळांना 5 वर्ष कंप्लीट होते, 6व्या वर्षी त्यांना 20% अनुदान देण्यात यावं. हे जे काही धोरण आहे, हे धोरण तुम्ही आता बदलून घ्या. 15/11/2011च्या शासन आदेशामधील मुद्दा क्रमांक 11 मधील हा असा मुद्दा आहे की प्रत्येक शासन अनुदान देत्या वेळेस शासनाला धोरण बदलण्याचा, सुधारणा करण्याचा अधिकार आहे. या वेळेला अशी ताकद तयार करा बांधवांनो. काल परवा एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा शासन आदेश रद्द झालेला तुम्ही बघितला असेल. हे का रद्द झाला, याचं आत्मचिंतन आपण का करत नाहीये? याच्यामुळे रद्द झाला की महाराष्ट्रातले सगळे जे काही युवा तरुण असतील, सर्वसामान्य शिक्षक, सर्वसामान्य नागरिक असतील, हे सर्वच्या सर्व सोशल मीडियावर आणि रस्त्यावर उतरले. त्यांनी त्या शासन आदेशाच्या, त्या सर्क्युलरचा विरोध केला आणि नाविलाजाने काल सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना तो शासन आदेश रद्द झाल्याची घोषणा करावी लागली. त्याच पद्धतीने राज्यातले 63,000 शिक्षक पुन्हा एकदा मैदानात उतरले. ना भूतो ना भविष्य असं आंदोलन मुंबई सारख्या ठिकाणी आणि दिवाळीच्या दिवशी जर आपण केलं, तर या मंत्री सुद्धा दिवाळी सण साजरा करायला घरी जाणार नाहीत. अरे ज्या राज्याचं नेतृत्व तुम्ही करता, ज्या शिक्षकाचं नेतृत्व तुम्ही करता, ते शिक्षक बांधव ऐन सणासुदीच्या दिवशी आपल्या लेकरा बाळांना, आपल्या मुलाबाळांना सोडून जर मैदानात बसेल
असेल, आपल्या लेकरा बाळांसमवेत, आपल्या बायका मुलांसमवेत जर त्या ठिकाणी काळी दिवाळी साजरा करत असेल, तर कुठला शिक्षण मंत्री त्या ठिकाणी घरी जाऊन दिवाळी साजरा करणार आहेत? त्यांना जर खऱ्या अर्थाने त्यांच्या परिवारात दिवाळी साजरा करायची असेल तर आपली दिवाळी आधी गोड करावी लागेल, आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी येत्या दिवाळीला मोठ्या संख्येने मुंबईला हजर राहायचंय. अरे एक दिवाळी आपल्या अंधारात गेली म्हणून काही फरक पडणार नाही. येणाऱ्या भविष्यातल्या 1000 दिवाळ्या जर तुम्हाला गोड करायची असेल, तुमच्या मुलांचे भविष्य जर गोड करायचे असेल, तर ही दिवाळी मोठ्या कटाक्षाने, विशेषतः माझ्या महिला भगिनींना माझं आव्हान आहे, माझ्या सर्व भगिनींना, माझी महाराष्ट्रातल्या भगिनींना आव्हान आहे, माझ्या सर्व भगिनींना नम्र विनंती आहे की हजारो भाऊ तुमच्या मैदानात उतरणार आहेत. या दिवाळीच्या दिवशी तुमच्या फक्त 2-4 भावांना दिवाळी तुमच्या स्वतःच्या घरात ओवाळण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या हजारो भावांना ओवाळण्यासाठी दिल्ली त्या ठिकाणी मुंबईमध्ये या. खऱ्या अर्थाने तुम्ही जर मोठ्या संख्येने तिथं आलात तर हा महाराष्ट्र बघणार आहे, हा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघणार आहे, आणि या महाराष्ट्राला हे चित्र आपल्याला दाखवायचं आहे. आमच्या दिवाळीला सुद्धा मोठ्या संख्येने आम्ही तिथं उपस्थित होतो. तुमच्यातले बहुतांश लोक त्या ठिकाणी असतील, त्यामुळे 20% पत्रात पडले. एक टप्पा का होईना आपल्या पत्रात आपण घेतलाय. बांधवांना अशाच पद्धतीने डायरेक्ट 100%. आता तोफ